आबा विरोचकाची वशीकरणाची शक्ती संपली आहे आणि त्याच वेळेला मला हा असा संकेत आलाय। त्यामुळे या संकेताचा अर्थ जाणून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे आबा। मला एवढं कळतंय की देवी आई मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते। कदाचित असा अंदाज बांधता येऊ शकतो देवी आईच्या देवळाच्या संबंधित काहीतरी घडणार असेल। हो आबा, आम्हाला सुद्धा तेच वाटतंय, पण नक्की काय घडणार आहे काहीच कळत नाहीये। नेत्रा, ह्या आधी अनेकदा तुला तुटक तुटक संकेत आले होते। म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर तू म्हणाली होतीस त्याप्रमाणे अद्वैतचे आजोबा जाण्याआधी तुला संकेतामध्ये फक्त एक तिरडी दिसायची, मग एक एक माणसं दिसायला लागली। हे सगळे तुटक संकेत जेव्हा तू जोडलेस तेव्हा मग तुला या सगळ्याचा अर्थ कळला। मला असं वाटतं की कदाचित तुला आणखी एखादा असा संकेत येईल ज्यामधून आपल्याला देवी आईच्या देवळाच्या संबंधित काय घडणार आहे ते कळेल। आबा, पण जे काही होणार आहे त्यामुळे काही अनर्थ नाही ना घडणार? देवी आई आणि विरोचक नावाच्या महादैत्याचं युद्ध आहे आबा। मला काही झालं तरी देवी आईने दिलेलं कार्य पूर्ण करायचं आहे। मला विरोचकाचा वध करायचा आहे आबा। नेत्रा, गदग्रहण संपलंय। आता देवी आई तुला मार्ग दाखवेल। विश्वास ठेव, योग्य वेळी योग्य घटना घडायला सुरुवात झाली। गावात देवळात सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे तिथे अशी काही घटना घडली नाहीये ना? हो हो, सगळं ठीक आहे आबा। तरी गावात देवळाशी संबंधित काही जरी घडलं ना तर मला लगेच कळवा। हो, नक्की कळवतो। हा, बरं, ठेवतो मी फोन आता। काळजी घ्या आबा। नेत्रा, आबा काय म्हणाले ऐकलंस ना? योग्य वेळी योग्य गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे। पण माझी खात्री आहे नेत्रा, ही सुरुवात आपल्याला विरोचकाच्या अंताकडे घेऊन जाईल। खूप लागलं ग? दुखतंय का जास्त? पण तरी नशीबवान आहेस तू, हातावर निभावलं बाई। खरं तर ह्या सगळ्यामध्ये ना तुमच्या तिघांपैकी एकाचा जीव तरी निदान जायला हवा होता। व्यवस्थाच केली होती मी तशी, पण वाचला। खूप दुखतंय का? मी बरं करू का? तुला माहिती आहे ना मनोरमेची, तुझ्या आयशीची शक्ती आहे माझ्याकडे। हा, घालू? अगं कुठे पळतेस? पळून पळून शेवटी माझ्या समोरच येणार, माझ्या पायावर नाक घासायला, हो की नाही? आत्ता फक्त हात गळ्यात बांधलाय, पुढच्या वेळेला हात तोडून हातात दे। चांगलं चाललंय तुझं, दिवसा ढवळ्या स्वप्नरंजन वगैरे। मला वाटलं होतं वशीकरणाची शक्ती गेल्यानंतर माज उतरेल तुझा, पण नाही। नीट बोलायचा माझ्याशी। का? कोण आहेस तू? पाठीवर वार करणारा एक क्षुल्लक दैत्य? हिम्मत असेल ना तर समोर येऊन लढ, असे भेकडासारखं नाही लढायचं। खरं तर हात तोडायलाच हवा होता मी, चुकलंच माझं। एक गोष्ट सांगते तुला, लक्षात ठेव। म्हणजे मला वाटत नाही त्यामुळे तुझ्या डोक्यात काही प्रकाश वगैरे पडेल, पण तरीही सांगते। काही विशिष्ट ग्रहमान असतं, त्या ग्रहमानात आपण दुसऱ्यासाठी जे चिंततो किंवा दुसऱ्याबद्दल जे बोलतो ना ते आपल्याच बाबतीत घडतं। म्हणजे जसं आता तू हात तोडण्याबद्दल वगैरे बोललीस ना, ते तुझ्याच बरोबर घडेल ना ते। काळजी घे,
जप तुझ्या हाताला, कारण गदग्रहण संपलंय आता. ऐ. सोड. आई गो. माझ्या माणसांना हात लावलास ना तर हीच अवस्था होणार तुझी. पायाखाली तुडवली जाशील. मला माहित नव्हतं. मी जे विशिष्ट ग्रहमान म्हटलं ते आत्ताच आहे. आत्या, रक्त आलं विरोचकाच्या हातातून. हिने तुमच्या रक्ताने मला पत्र लिहून पाठवलं होतं. त्या पत्राचं उत्तर द्यायचं का? लिहायचं पत्र विरोचकाच्या रक्ताने. नको. हिचं रक्त घाणेरडं आहे. ही घाण आपल्यात नको. खूप दुखतोय का हात? ठीक आहे, एवढं काही नाही. बरं, मी तुझ्याकडेच येत होते. तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. इथे नको, माझ्या खोलीत जाऊया. चल. तुम्ही औषध घेतला आत्या? मी घ्यायचंय आता. शक्तिहीन झालाय हा विरोचक. शक्तिहीन असण्यापेक्षा अंत बरा. काय अवस्था केली या त्रिनयनेच्या लेकीने. विरोचकाचं रक्त काढलं. विरोचकाचं रक्त काढलं. विरोचकाचं रक्त
खूप दुखतंय का? ठीक आहे, थांबेल. आत्या तुम्ही आराम करा, मी डॉक्टरांना घरीच बोलवतो. नको, थांबेल थोड्या वेळाने. बेल्ट हल्ला नाहीये ना? नाही, ठीक आहे. तेजस गेला का रे चिंचवच्या साईडवर? हो. अजूनही हात दुखतोय. विरोचकाने आता हात पिरगळला त्यांचा. रुपाली इथे आली होती? नाही, मी नेत्राला भेटायला तिच्या खोलीत जात होते, तेव्हा वाटेत रुपाली भेटली. मित्रा, तू चांगली अद्दल घडवलीस रुपालीला, पण त्यानंतर तिने काही केलं नाही. ती चिडली असेल ना? नाही. आश्चर्य. एवढं सगळं घडल्यावरती चिडली नाही, आश्चर्य आहे. याचा अर्थ विरोचकाची वशीकरणाची शक्ती गेल्यापासून तो कमकुवत झालाय. हीच योग्य वेळ आहे त्याच्यावरती हल्ला करायची. नाही बाबा, आपण असा हल्ला नाही करू शकत. का? आता आपण तिच्यावर हल्ला केला होता, तिला त्या पेटाऱ्यात बंद केलं, पण काय झालं आपण बघितलं ना? ती त्या पेटाऱ्यातून बाहेर आली. कशी बाहेर आली ते सुद्धा आपल्याला कळलं नाही. आणि मग बाहेर आल्यानंतर तिने काय केलं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. ते किती भयंकर होतं ते. मित्र, पण बाबा म्हणतात त्यात सुद्धा पॉइंट आहे. काय आत्ता आपल्याला हे कन्फर्म झालं की विरोचकाची शक्ती कमी झाली. हीच वेळ आहे जेव्हा आपण विरोचकावर हल्ला करू शकतो, कारण विरोचक त्याची शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार होता. त्याआधीच आपल्याला काहीतरी करावं लागेल. कसला आवाज आहे? आत्या, हा तोच आवाज आहे. विरोचक दक्षिणेला गेला होता. त्या रात्री फाल्गुनी ताई आईस्क्रीम घेऊन आल्या होत्या, तेव्हा मला हाच आवाज आला होता. म्हणजे विरोचक पुन्हा कुठली तरी शक्ती मिळवण्याचा प्रयत्न तर करत नसेल. आणि हा आवाज घरातून येतोय.
म्हणजे रुपाली खोलीत काहीतरी. आपल्याला जायला. पुन्हा सगळं तसंच घडतंय. केतकी काकू, फल्गुनी ताई आणि तन्मयला पोरीच्या बाहेर काढायला हवं. चला चला. भूकंप आला का? आणि हा आवाज कसला आहे? आई ग, कानठळ्या बसतायत. साहेब, तुम्ही सगळ्यांना घेऊन घराबाहेर जा. नेत्रा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. साहेब, मला विरोचकाच्या खोलीत जावंच लागेल. तुम्ही या सगळ्यांना घेऊन जा प्लीज. ऐका माझं. तर पण अद्वैत, खरंच ह्यांना घेऊन बाहेर जा. मी आहे तिच्या बरोबर. आता पण खरंच जा. नेत्रा, प्लीज बी केअरफुल. चला सगळ्यांनी बाहेर. जा. फल्गुनी चला. बाबा चला. तन्मय. सावकाश सावकाश. बाबा साबण. आत्या लक्ष द्या. हळू.